श्री स्वामी समर्थ. चला तर आज आपण बघणार आहोत दररोज देवपूजा तर तुम्ही घरात करतच असतात. तर देवपूजा करताना कोणत्या गोष्टी अशा आहेत ह्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्या गोष्टी तुम्ही नियमितपणे पाळायच्या आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करत आहे, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कोणत्याही देवाच्या उपासनेमध्ये त्याचे आमंत्रण, ध्यान असणे, प्रार्थना, अगरबत्ती, अक्षता, कुमकुम, चंदन, फुले इत्यादी प्रसाद वगैरे अनिवार्य आहे. पूजेच्या वेळी सुपारीचे पानेही ठेवावी. सुपारीच्या पानासोबत वेलची, लवंग, गुलकंद इत्यादींचाही नैवेद्य दाखवावा. तुम्ही पूर्णपणे तयार केलेले पान दिले तर ते तर अतिउत्तम आहे. देवी देवतांना हार, फुले, पाणी इत्यादी अर्पण करण्यापूर्वी ते एकदा स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत. सर्व प्रकारच्या पूजेमध्ये तांदूळ खास दिला जातो. पूजेसाठी अखंड तांदूळ वापरायचा, म्हणजेच न तुटलेला तांदूळ. तांदूळ अपूर्ण करण्यापूर्वी त्यांना हळदीने पिवळे करणे खूप शुभ मानलं जातं. यासाठी थोड्या पाण्यात हळद विरघळून त्यात द्रावण्यात तांदूळ घालायचा आहे. हळद विरघळायची आणि तांदूळ पिवळा होण्यासाठी त्या द्रावणात बुडवायचा आहे. पूजा करताना पूजेच्या मध्यभागी दिवा विझू नये याची विशेष काळजी घ्यावी. असे झाल्यावर उपासनेचे पूर्ण फल प्राप्त होत नाही. भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी पिवळ्या रंगाचे रेशमी वस्त्र अर्पण करावे. माता दुर्गा, सूर्यदेव आणि श्री गणेश यांना प्रसन्न करण्यासाठी लाल रंगाचे वस्त्र अर्पण करायचे आणि शिवाला प्रसन्न करण्यासाठी पांढरे वस्त्र अर्पण करायचे. कोणत्याही प्रकारच्या उपासनेमध्ये घरातील कुलदेवता, घरातील वास्तू देवता, ग्रामदेवता इत्यादींचे ध्यान करणे आवश्यक आहे. मध्ये या सर्वांची पूजा करायची आहे. पूजेच्या वेळी आपण ज्या आसनावर बसतो ते पायांनी इकडे तिकडे हलवू नये. आसन फक्त हातानेच हलवायचे. रोज घरात तुपाचा दिवा लावल्यास घरातील अनेक वास्तुदोषही दूर होतात. सूर्य, गणेश, दुर्गा, शिव आणि विष्णू यांना पंचदेव म्हणतात. त्यांची सर्व कार्यात अनिवार्यपणे पूजा करावी. रोज पूजा करताना या 5 देवांचे ध्यान करावे. यामुळे लक्ष्मी देवीकडून आशीर्वाद व समृद्धी मिळते. तुळशीची पाने 11 दिवस शिळी मानली जात नाहीत. दररोज त्यांच्या पानावर पाणी शिंपडून ते पुन्हा देवाला अर्पण केले जाऊ शकते. दिवाणी मे देवाच्या मूर्तीसमोर दिवा नेहमी देवाच्या मूर्तीसमोर ठेवावा. कधी कधी देवाच्या मूर्तीसमोर दिवा ठेवण्याऐवजी तो कुठेतरी लावला जातो, तर हे योग्य नाही आहे. तुपाच्या दिव्यासाठी पांढऱ्या सुती वातीचा वापर करायचा आहे. तेलाच्या दिव्यासाठी लाल धाग्याची उत्तम वात मानली जाते. पूजेदरम्यान तुटलेला दिवा कधीही लावू नये. धार्मिक कार्यात खंडित साहित्य शुभ मानलं जात नाही. बेलपत्र भगवान शिवाला अर्पण केले पाहिजे आणि कोणत्याही पूजेमध्ये आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी देवाला दक्षिणा अर्पण करावी. इच्छेनुसार दान करावे. दक्षिणा देताना दुर्गुणांचा त्याग करण्याची प्रतिज्ञा घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही तुमचे दोष लवकरात लवकर सोडले तर तुमच्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतील. भगवान सूर्यांची 7 अवतरणे, गणपतीची 3 अवतरणे, विष्णूची 4 अवतरणे आणि शिवाचे अर्धा अवतरण करावे. असे हे देवपूजेचे काही नियम आहेत. रोजच्या देवपूजेचे हे तुम्ही अवश्य पाळा. तुम्हाला याचा चांगला लाभ होईल. व्हिडिओ जर हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.